नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास यातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. या भागात ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी, महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास आणि भिलार एक पुस्तकांचे गाव या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळालेला आहे. याचा अर्थ असा की भारत एक असा देश आहे की ज्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वारसा आहे, राजवाडे आहे, आश्रम आहेत, किल्ले आहेत, लेण्या आहेत, की जे काही काळातील प्राचीन काळातील आहे, मध्ययुगीन काळातील आहे, काही आधुनिक म्हणजे अर्वाचीन काळातील. परंतु त्यांचं जतन आणि संवर्धन कसं करावं हे एक मोठं आव्हान आहे. कारण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरतो आणि पर्यटन करतो तर काय बघतो, तर त्या ठिकाणांचं, त्या स्थळांचं झालेलं विद्रुपीकरण, तर ते टाळणं महत्वाचं आहे. यासोबतच नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्या देशाला लाभलेला आहे. एकंदरीत हे जे वारसा लाभलेला आहे त्याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित म्हणजेच सांस्कृतिक वारसास्थळे असे दोन प्रकार होतात. आणि त्यासोबतच संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्वाची स्थळेही भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी कोणती महाराष्ट्रात आणि भारतात आहे ती आपण बघूया. संपूर्ण जगात गौरवलेली काही महत्वाची स्थळे भारतात आणि त्यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्यात, जसं की ताजमहल उत्तर प्रदेश आग्रा या ठिकाणी, जंतर मंतर वेधशाळा राजस्थानमध्ये, अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्हा, वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र, घारापुरी एलिफंटा लेणी मुंबईजवळ, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई, पश्चिम घाटातील कास पठार सातारा. तर ही काही नावाजलेली अशी ठिकाणे की जे आपल्या भारतभरात, आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ह्या वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करणं ही एक महत्वाची बाब आहे. जागतिक वारसास्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. कारण जे ठिकाणं वारसास्थळाच्या यादीत आलेली असतात ती ठिकाणं जावी आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघावी, त्यांचं निरीक्षण करावं अशी इच्छा फक्त देशी पर्यटक नाही तर विदेशी पर्यटकांना देखील असते. ही वारसास्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. विशेष म्हणजे मित्रांनो, जे परदेशी पर्यटक येतात जेव्हा ते एअरपोर्टला उतरतात तेव्हा त्यांना अशी लोकल ठिकाणं म्हणजे इथे दादर चौपाटी किंवा कुठे मला हे एखादं दुसरं काही ठिकाण बघायचंय, देवस्थान बघायचं अशी त्यांची इच्छा नसते. तर युनेस्कोने जी जागतिक वारसा स्थळं ठरवलेली आहे त्याची यादी त्यांच्या हातात असते आणि तेच त्यांना बघायचं असतं. त्यासाठी दरवर्षी अशा हजारो पर्यटक विदेशातून भारतात येतात. जागतिक वारसा स्थळामध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते, बरोबर आहे. कारण हे वारसा स्थळ कोण ठरवतं, तर संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत येणारी युनेस्को संस्था ठरवते. युनेस्कोचे काही मार्गदर्शक तत्व आहे, नियम आहे, नियमावली आहे, निकष आहे. त्यांना पात्र ठरणारं ठिकाण ते वारसास्थळाच्या यादीत येत असतं. आणि जर का आपल्या जिल्ह्याजवळचं, आपल्या राज्यातलं, आपल्या भारतातलं एखादं ठिकाण वारसास्थळाच्या यादीत मध्ये गेलं, समाविष्ट झालं, तर संपूर्ण भारतीयांचा तो एक अभिमान असतो. परंतु आपण बघतो काय, तर असे जे वारसास्थळ असतात तर तिथे बरंच त्याचं विद्रुपीकरण झालेलं असतं. जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसतं, त्या स्थळाच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. आणि काही ठिकाणी तर अगदी कचरा वगैरे असा टाकलेला असतो. मला सांगा, जेव्हा काही विदेशी पर्यटक तुमच्या देशात येणार आहे आणि तुमची वारसास्थळे बघणार आहे, त्यातून तुमच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे, राष्ट्राचं उत्पन्न वाढणार आहे. परंतु जर का आपण त्या ठिकाणी अशा वारसास्थळांच्या ठिकाणी कुठेतरी नावं कोरणं किंवा कचरा फेकणं किंवा त्या ठिकाणी असे काहीतरी वाईट साईड करणं असं करत असू तर आपल्या देशाची इमेज त्या लोकांच्या मनात काय तयार होत असेल बरं. आणि म्हणूनच आपण अशी जी वारसास्थळे त्याचं विद्रुपीकरण टाळलं पाहिजे, त्या वारसास्थळांची स्वच्छता राखली पाहिजे, त्यांची जतन आणि संवर्धन आपण केलं गेलं पाहिजे. कारण ही अशी वारसास्थळं हा देशाचा अभिमान,
जो इतर मागील पिढ्यांनी जपला आणि आपल्या पिढीपर्यंत आला, तर आपलं काम आहे की तो आता त्याचं जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीपर्यंत नेणे. म्हणून आपण काही निश्चय करणं भाग आहे. जसं निश्चय 1, मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही. 2, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. आणि असं जर प्रत्येक पर्यटकाने, प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं, तर मला वाटतं की आपल्या भारतात असणारी जी वारसास्थळे, विशेष करून जे ऐतिहासिक वारसास्थळे, ती नीट जपली जाईल, त्यांचं जतन आणि संवर्धन होईल आणि त्यातून पर्यटन व्यवसायाला चालना तर मिळेल, पण पुढच्या पिढीपर्यंत ती जातील. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. पर्यटन एक आतिथ्य क्षेत्रात व्यावसायिक संधी मिळवून देतो. त्यामध्ये पहिलं आपण बघूया, पर्यटन एक व्यवसाय. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. आज आपण बघतोय पर्यटन या एका गोष्टीमुळे किंवा पर्यटन या एका क्षेत्रामध्ये अनेक लोकांना रोजगार, अनेक लोकांना व्यवसाय मिळताना दिसतोय. हा कायमस्वरूपी व्यवसाय असून नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास बरीच संधी आहे. म्हणजे पर्यटन व्यवसायामध्ये बरेच नवीन नवीन हॉटेल उघडणं, पर्यटकांना अधिकच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या आणण्याची सोय उपलब्ध करून देणं वगैरे वगैरे, आता अनेक काही बरंच काही नाविन्यपूर्ण करण्यासारखं आहे. आणि जर असं झालं तर हा पर्यटन व्यवसाय अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. पर्यटनाकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिलं तर तो अधिक फायदेशीर आहे. व्यावसायिक पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे की हा माझा एक बिझनेस आहे आणि मी त्या दृष्टीने मला 4 पैसे मिळतील, मला माझा तो एक रोजगार आहे आणि त्या पद्धतीने त्याकडे लक्ष दिलं तर हा व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर होणार आहे. आधुनिक काळात आपण जर बघितलं तर पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय बनलेला आहे. म्हणजे हा व्यवसाय फक्त स्थानिक लेव्हल किंवा एका गावाच्या जिल्ह्यावर चाललेला नाही, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय बनत चाललेला आहे. परदेशी पर्यटकांपासून होणारे फायदे. आपण बघतो दरवर्षी हजारो पर्यटक भारताला भेट देत असतात. परदेशी पर्यटकांनी विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. तुम्ही मला सर कशा पद्धतीने आधी पाऊल ठेवल्यापासून? म्हणजे बघा, तो येण्याआधीच समजा तो भारतात भेट देणार आहे, पण त्याआधी त्याला तो समजा युकेचा म्हणजे इंग्लंडचा पर्यटक आहे, त्याला तिथेच भारताचा व्हिसा मिळावा लागणार आहे. त्याच्यातूनच भारताला पहिला महसूल चालू होतो. म्हणजे इथपासून पैसा मिळून त्यानंतर आल्यानंतर त्यांचा प्रवास खर्च, हॉटेलमध्ये वास्तव्यास राहणे, खाणे, या सगळ्यामधून आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. त्याच पद्धतीने दुभाषांचे, मार्गदर्शकांचे पैसे मिळतात. कारण ते जे इथे येतात ते सोबत त्यांना आपली भाषा कळत नाही, तर सोबत ट्रान्सलेटर ठेवतात, ते भारताचेच असतात, त्यातून पैसे मिळतात. गाईड सोबत ठेवतात म्हणजे मार्गदर्शक, त्यातून भारताला पैसा मिळत असतो. वर्तमानपत्रे विकत घेणे, इतर लेखन संदर्भ साहित्य जवळ ठेवणे किंवा अन्य वस्तूंच्या खरेदीने स्थानिक लोकांना त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळत असतात. म्हणजे या पद्धतीने जर बघितलं तर अनेक माध्यमातून त्यातून आपल्याला पैसा मिळत असतो. शिवाय पर्यटन स्थळांची प्रवेश फी मिळते. म्हणजे एखादा अर्थ सांगितला की इथे पाऊल ठेवल्यापासून तो परत त्यांच्या देशात जाईपर्यंत अनेक मार्गांनी आपल्याला उत्पन्न त्या पद्धतीने पैसे मिळत असतात. म्हणून परदेशी पर्यटक जे आहे त्यांच्यापासून अनेक फायदे आहे. या ठिकाणी आपण आकडेवारी बघतोय की 1999 पासून 2015 पर्यंत सातत्याने परदेशी पर्यटकांची संख्या, जे भारतात आलेल्यांची संख्या आहे, ती वाढत चाललेली आहे आणि अजून ती वाढणे गरजेचे आहे. कारण जर यातून आपल्याला विदेशी चलन उपलब्ध होतं आणि त्यातून भारताचा अधिकाधिक आर्थिक विकास होतो. व्यवसाय व रोजगाराच्या संधी पर्यटनापासून. स्थानिक बाजारपेठा विकसित होतात. बाजारपेठामध्ये स्थानिक वस्तू विकल्या जातात. हस्तउद्योग, कुटीर उद्योगांना चालना मिळते. जसं की तुम्ही महाबळेश्वरमध्ये गेला तर त्या पद्धतीचे ते लोक तिथे तिथल्या स्वेटर वगैरे बनवतात, तिथे विक्रीसाठी ठेवतात. स्थानिक पदार्थ विकले जातात. वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते स्थानिक ठिकाणी. खाद्यपदार्थांची विक्री तर मोठ्या प्रमाणावर होते. प्रत्येक ठिकाणांचा काहीतरी खाद्यपदार्थ हा त्या ठिकाणी प्रसिद्ध असतो, फेमस असतो आणि पर्यटक जेव्हा जातो तेव्हा तो 4 पैसे खर्चच करायला गेलेला असतो, जास्तीचे पैसे घेऊन गेलेला असतो आणि तिथे तो खर्च करतो आणि त्यामुळे तेथील लोकांना एक प्रकारचं उत्पन्न मिळतं. हॉटेल, निवासस्थाने, दुकाने यात रोजगार वाढतात. जसं की पर्यटकांची संख्या वाढते आणि उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरमध्ये पर्यटक येतात. समजा त्या ठिकाणी काही जण शिमला, कुलू, मनाली या ठिकाणी जातात, तिथे वास्तव्य करतात. तर तिथे हॉटेल आपण बघतो कधी कधी फुल होतात. मग अशा पद्धतीने तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतो. शिवाय रिक्षा, टॅक्सी, बस इत्यादी जे वाहतुकीची साधने आहेत त्यांना सुद्धा रोजगार, व्यवसाय प्राप्त होतो.
एखाद्या पर्यटन स्थळी उंटावरून सफारी घडवून आणणे, घोडा सफारी, मनोरंजनाची ठिकाणं यात देखील वाढ होत असते. दूध, पालेभाज्या, मासे, मटण, धान्य, फळे यांची मागणी वाढून शेतकऱ्यांना रोजगार मिळतो आणि या सर्वांची त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते आणि शेतकऱ्यांना सुद्धा रोजगार मिळतो. कारण पर्यटन स्थळाच्या जवळचा जो शेतकरी असतो, तिकडच्या भाज्या विकल्या जातात, तिकडचे मासे विकले जातात, तिकडचं धान्य विकलं जातं किंवा जवळचं महाबळेश्वर जवळ गेलं तर स्ट्रॉबेरी विकली जाते. तर त्यातून मागणी वाढते आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो. वारसा मुसाफिरी त्यालाच हेरिटेज वॉक असं म्हटलं जातं. ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी केला जाणारा प्रवास म्हणजे वारसा मुसाफिरी. आता हेरिटेज वॉक म्हणजे काय? तर एखादं ऐतिहासिक वारसा स्थळ आहे आणि त्या ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी जो प्रवास केला जातो त्यालाच हेरिटेज वॉक असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष इतिहास घडला आहे ती ठिकाणं प्रत्यक्ष जाऊन पाहणे, त्या वास्तू पाहणे याला हेरिटेज वॉक असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे आता समजा आपण बघतोय की जिथे समजा साबरमती आश्रम आहे गुजरातमध्ये, जिथे गांधीजींचं वास्तव्य असायचं ते जाऊन प्रत्यक्षात पाहणे, जिथे प्रत्यक्षात इतिहास घडलाय तिथे ते ठिकाण जाऊन बघणं यालाच हेरिटेज वॉक असं म्हटलं जातं. भारत आणि जगभरातच अशा हेरिटेज वॉकचं प्रमाण वाढवण्यासाठी आता प्रयत्न होताना दिसत आहेत. वास्तूंचे जतन, तिथे जाऊन माहिती मिळवणे, माहिती प्रस्तुत करणे, त्याच्यावर अनुभव तयार करणे असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी केले जातात. जसं की अहमदाबादमधील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. तिथे आपण एक डायग्राम दाखवलेला आहे की अहमदाबादमध्ये एकाच ठिकाणून निघाल्यानंतर कसे बघा असे हेरिटेज वॉक आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ऐतिहासिक समजा तिथे त्या ठिकाणी कुठे मंदिर आहे, तर कुठे त्या ठिकाणी वाड आहे, कुठे त्या ठिकाणी खाला रामजीचं ठिकाण आहे, खाली डम आहे. तर अशी ठिकाणं त्या ठिकाणी दाखवलेली आहे. याला हेरिटेज वॉक म्हणतात आणि हे अहमदाबादमध्ये हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरामध्ये सुद्धा अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे काय होतं की ऐतिहासिक वास्तू जतन केल्या जातात, माहिती मिळवली जाते आणि ती जगभरात विविध माध्यमातून पोहोचवली जाते. अशा अनेक उपक्रम त्याद्वारे केले जातात. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतात आणि काही ठिकाणी असे जे हेरिटेज वॉक असतात किंवा ऐतिहासिक वास्तू असतात तिथे असं निळ्या रंगाची पाटी म्हणजे नील फलक लावण्याची पद्धत सुद्धा आता आलेली आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड वैभवशाली लाभलेलं राज्य आहे, वारसा लाभलेलं राज्य आहे की ज्यात अनेक ठिकाणं आहेत. जसं आपण बघतोय महाराष्ट्रात अनेक लेण्या आहे. अजिंठा, वेरूळ ह्या दोन्ही लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात येतात. मुंबईजवळ असणारी घारापुरी म्हणजे एलिफंटा केव्ज आहे. कार्ले लेणी त्या ठिकाणी आपण बघतोय. भाजे लेणी लोणावळा, त्यानंतर कान्हेरी गुंफा मुंबई बोरिवली या ठिकाणी असणारी आणि ही सर्व त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे, पर्यटन ठिकाणं आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध अशा प्रकारची देवस्थान आहे. पंढरपूर येथे त्या ठिकाणी बघितलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. साईबाबांचं मंदिर शिर्डी या ठिकाणी आहे. शेगावला गजानन महाराजांचा आश्रम आहे. तुळजापूरला देवीचं मंदिर आहे. कोल्हापूरला महालक्ष्मीचं मंदिर आहे. नाशिकला काळाराम मंदिर आणि जवळच त्र्यंबकेश्वरला 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर ठिकाण आहे. पैठण या ठिकाणी संत एकनाथांची समाधी आहे. देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान. आळंदी संत ज्ञानेश्वर यांची समाधी. अजिमलंग हजरत बाबा यांचा दर्गा तिथे आहे मुस्लिम समाजाच्या पैकी. नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे शीख समाजांचं आणि मुंबईला माउंट मेरी चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्माचं प्रार्थना स्थळ. अशी ठिकाणं आहे की जी देवस्थानं म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाण आहे. महाबळेश्वर हे ठिकाण सगळ्यांना परिचित आहे. तिथूनच 10 किलोमीटर असलेलं पाचगणी ठिकाण आहे. त्यानंतर चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात असलेलं थंड हवेचं ठिकाण. माथेरान सगळ्यांना माहित आहे. मुंबई पुणे यांच्या मध्यभागी असलेलं लोणावळा आणि खंडाळा हे दोन्ही ठिकाणं थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात, जिथे हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. महाराष्ट्रात प्रसिद्ध धरणे आहे जसं कोयनानगर हे धरण सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधलेलं आहे. जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. भाटघर हे धरण जे आहे ते पुणे जिल्ह्यात आहे आणि पुणे जिल्ह्यातील येळवंडी नदीवर आहे. चांदोली हे धरण वारणा नदीवर सांगली जिल्ह्यात. पानसेत धरण आंबी नदीवर पुणे जिल्ह्यात. भंडारदरा धरण प्रवरा नदी अहमदनगर जिल्हा.
खडकवासला धरण, मुठा नदी, पुणे जिल्हा असे अनेक प्रसिद्ध धरण आपल्या महाराष्ट्रात आहे. अभयारण्ये जर बघितलं तर आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यात असणारं दाजीपूर, सांगली जिल्ह्यात असलेलं सागरेश्वर, चंद्रपूर जिल्ह्यात असलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा ताडोबा आणि रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बाजूलाच एक किल्ला देखील आहे. तर अशी ही पर्यटन स्थळे की जी लेणी, देवस्थाने, थंड हवेची ठिकाणं, धरणं, अभयारण्य या रूपाने आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. तिथे हजारो लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि व्यवसायाच्या संधी देखील उपलब्ध होत असतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इसवी सन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र महाविकास परिमंडळाची स्थापना करून पर्यटन व्यवसायाला अधिकाधिक चालना दिलेली आहे. त्याच्या पाठीमागचा तोच एक उद्देश होता. महामंडळातर्फे म्हणजे MTDC तर्फे महाराष्ट्रात अशा विविध मोजक्या महत्वाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी 47 ठिकाणी पर्यटन निवास म्हणजे हॉटेल बांधलेले आहे. तिथे जवळजवळ 4000 पर्यटकांची निवासाची सोय आहे. आणि MTDC चे हॉटेल आपण ऐकून असाल की अशा हॉटेलमध्ये ज्या 3 स्टारच्या सोयी सुविधा आहे अतिशय माफक दरात, कमी दरात पर्यटकांना दिल्या जातात. त्यांचं बुकिंग आधीच फुल होत असतं, म्हणून ते वेळेच्या आधीच ऑनलाईन त्यांचं बुकिंग आपण केलं तर आपल्याला तिथे जागा मिळते हॉटेलमध्ये. आणि अतिशय कारण गव्हर्नमेंट चालवतं म्हणून त्यांचा एक कमीत कमी रेट म्हणजे कमीत कमी भाडं त्यांचं त्या ठिकाणी असतं. आणि आपण तिथे सुद्धा जाऊन राहू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या MTDC ची रचना महाराष्ट्र शासनाने 1975 सालापासून केलेली आहे. पुस्तकांचे गाव महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात आणि स्ट्रॉबेरीच्या प्रदेशात भिलार नावाचे एक गाव आहे वसलेले आहे. या गावात महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या पुस्तकांच्या उपक्रमामुळे हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, महाबळेश्वर ते पाचगणी हा जो रोड आहे त्या रोडच्या मध्यभागी आला की तिथे राईट हँड साइडला 1.5 किलोमीटर अंतरावर आपली वाट पाहते म्हणून एक पुस्तकाचं गाव आहे. घरोघरी पुस्तकं त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि हा महाराष्ट्र शासनाचा एक अभिनव उपक्रम आहे. लेखन वाचनाला चालना मिळावी ह्या पाठीमागचा उद्देश तिथे आहे. वाचन चळवळ वाढावी व पर्यटकांना वाचनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमामागचा आनंद आहे. की जेणेकरून जे सुट्टी घालवण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये येत असतात आणि ह्याच नैसर्गिक सानिध्यामध्ये त्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी हा हेतू त्या पाठीमागचा आहे. या गावातील अनेक घरातून पर्यटकांना वाचण्यासाठी पुस्तकं ठेवलेली आहेत. या पुस्तकात सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. जसं संत साहित्य, बाल साहित्य, कथा कादंबरी, आत्मचरित्र, क्रीडा साहित्य, स्त्री साहित्य अशा अनेक प्रकारचे आणि सर्व वयोगटासाठीच्या पुस्तकांचा समावेश त्यामध्ये होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की हे प्रकरण तुम्हाला समजले असेल. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच पुढे प्रत्येक पाठाचे डिजिटल स्वाध्याय अभ्यासण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.